साबुदाणा वडे बनवण्यासाठी 1 कप साबुदाणा घेतला आहे. 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने साबुदाणा धुवून घ्यायचा. थोडंसं पाणी टाकायचं भिजवण्यासाठी. 5 ते 6 तास साबुदाणा भिजवून द्यायचा. 6 तास झाले आहे. किती छान फुगला आहे ना साबुदाणा, व्यवस्थित भिजला पण आहे. 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. थोडेसे शेंगदाणे, ह्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. खूप बारीक नाही, असं मोठंसं थोडंसं. इथे मी 4 बटाटे उकडून घेतले आहे. त्याची साल काढायची. साबुदाणा वड्यांमध्ये बटाटा थोडासा जास्त टाकायचा, त्यामुळे साबुदाणा वडे तेलामध्ये आपण सोडले तर फुटत नाही आणि एकदम कुरकुरीत बनतात. हे उकडलेली बटाटे साबुदाण्यामध्ये बारीक करून घ्यायची. हाताने बारीक केली तरीही चालेल. त्यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये हिरवी मिरची आणि शेंगदाणे बारीक केले होते ते टाकायचे. थोडंसं मीठ, याला हाताने आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं. आपण लाडू बनवतो तशा आकाराचे गोळे बनवून घ्यायचा. त्याला मध्ये थोडंसं दाबायचं, आकार द्यायचा वड्यांचा. इथे मीडियम आकारचे 12 ते 15 वडे बनतात अशा प्रकारे. इथे आपले सर्व वडे बनवून झाले आहेत. एका कढईमध्ये मी तेल ठेवलं आहे गरम करण्यासाठी. गरम तेल झालं की त्यामध्ये एक एक वडे सोडायचे आहेत. तेलामध्ये इथे एकही वडा आपला फुटला नाही. त्याला आता उलटून घ्यायचं व्यवस्थित. लालसर कलर येईपर्यंत तेलामध्ये तळून द्यायचं. लालसर कलर आला की काढून घ्यायचे. साबुदाणा वडे दही किंवा टोमॅटो सॉस बरोबर खूप छान लागतात. किती छान झाले आहेत ना. वरून अगदी कुरकुरीत, आतून अगदी मऊ. हे पहा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.